सांगितलं, समजावलं, पण अहंकाराने कान बंद झाले असतील तर शब्द व्यर्थ जातात. डोळे उघडतील तेव्हा उशीर झाला असेल हे टाळता येईल जर वेळ शहाणपणा तर. पण काहींना अनुभवातूनच शहाणपण येतं आणि त्याचे परिणाम फक्त त्यांनाच नाही तर त्यांच्या सभोवतालच्या व्यक्तींनाही भोगावे लागतात. शिव शंकर शंभो. गोपाळ दादा, स्वामींचे हे रूप. स्वामी जेव्हा असं काही करतात तेव्हा काहीतरी अघटित घडणार असल्याची नांदी असते. मगाशी निर्मलाताई आणि वासुदेव भाऊ येऊन गेले. त्यांच्या बाबतीत तर काही घडणार नसेल ना? हा 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 वहिनी, तुझ्या हातचं जेवण म्हणजे साक्षात अमृत. आणि त्यातून घावणे म्हणजे मला अत्यंत प्रिय. म्हणूनच केलेत. पोटभर खा. बरं तुम्ही खाऊन घ्या, मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. हो. आई आई आई. यशोधन, अरे यशोधन काय झालं? वासुदेव, वासुदेव, अरे वासुदेव पटकन ये रे. अहो सासूबाई काय झालं यांना? काय झालं यशोधन? यशोधन, पोट दुखतंय. असं वाटतंय आतड्यांना पीळ पडतोय. हो रे बाळा, काळजी करू नको बाळा. मी वैद्यांना घेऊन येतो. आलोच. यशोधन थांब बाळा, थांब बाळा. थांबा थांबा, आराम मिळेल. सासूबाई सासूबाई अहो काय होतं यांना? काही होणार नाही. ए बाळा, आम्ही आहोत ना. थांबा बाळा, वैद्य बुवा येतीलच बाळा.